नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय गणित याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आपल्या परीक्षेला विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। बघा, व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास आणि व्हिडिओ खरंच आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त असेल तरच या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, इथे पहिला प्रश्न, 5 रीम कागदातून 10 ग्रोस कागद छपाईसाठी व 15 दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले असतील। या प्रकारचे गणित सोडवताना सूत्र माहीत असणं गरजेचं आहे। मग आता इथे रीम दिले की नाही, मग आपल्याला 1 रीम म्हणजे किती हे माहीत असणं गरजेचं आहे। मग 1 रीम म्हणजेच किती, 1 रीम म्हणजे 20 दस्ते आणि 20 दस्ते म्हणजे 1 रीम म्हणजे 20 दस्ते म्हणजे 480 कागद। हे आपलं काय आहे, सूत्र आहे। आता काय सांगितलं आपल्याला, 1 रीम म्हणजे 20 दस्ते हे झालं हो की नाही। 1 ग्रोस, आता काय ग्रोस पण विचारले ना आपल्याला, म्हणून मग ग्रोसचं सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे। 1 ग्रोस म्हणजे 144 कागद, त्यालाच आपण काय म्हणतो 40 डझन। डझनामध्ये 40 डझन आणि कागदामध्ये 144 कागद। आता आपल्याला काय सांगितले, 5 रीम कागदातून, मग आता 5 रीम कागद विचारलेत की नाही आपल्याला। मग 1 रीम म्हणजे जर 480 असेल तर 5 रीम म्हणजे काय, 480 गुणिले 5 करायचं। 5 0 0, 5 8 40, 4 हजाला इथे 0, 5 चौक 20, 20 आणि 4 24, मग किती झाले 2400 कागद झाले। आता काय सांगितलं, या कागदातून म्हणजे या कागदातून 10 ग्रोस कागद छपाईसाठी। आता 10 ग्रोस आपल्याला माहिती आहे, 1 ग्रोस म्हणजे 144, मग 10 ग्रोस म्हणजे बघा इथे 10 ग्रोस कागद छपाईसाठी। मग काय करायचं आहे, 1 ग्रोस म्हणजे 144, मग 10 ग्रोस म्हणजे काय करायचं, 144 गुणिले 10 म्हणजेच किती आलं बघा, 144 10 इथे 0 दिलं म्हणजे 1440 कागद। हे कागद काय केले, छपाईसाठी वापरलेत हो की नाही। आता काय सांगितलंय, आणि 15 दस्ते, आता बघा हे 2400 मधून, बघा इथे 2000 या 400 मधून म्हणजे 5 रीम कागदांमधून हे 10 ग्रोस कागद म्हणजे 1440 कागद आपण वजा करूया। मग जर आपण वजा केलं तर यांची वजाबाकी किती येते, 960 येते, म्हणजे 960 कागद आता शिल्लक राहिलेले आहेत। परत काय सांगितलंय, आणि 15 दस्ते कागद झेरॉक्ससाठी। आता आपल्याला माहिती आहे 1 दस्ता म्हणजे किती, 1 दस्ता म्हणजे 2 डझन म्हणजेच किती 24 कागद। आता काय सांगितलं, या 960 मधून आपल्याला काय सांगितले 15 दस्ते हो की नाही। मग काय करायचं, आधी 15 दस्ते कागद काढून घ्यायचं। मग 1 दस्ता म्हणजे जर 24 कागद, तर इथे बघा 15 दस्ता म्हणजे काय 24 गुणिले 15, मग बघा 15 1 15, 15 दुणे 30, 15 त्रिक 50, 15 चौक 60, 15 चौक 60, इथे बघा हाताला आले 6, 15 दुणे 30, 30 आणि 6 36, मग 360 कागद। मग बघा एकूण आता राहिलेले एवढे कागद होते, त्याच्यातून 15 दस्ता म्हणजे 360 कागद कशासाठी, झेरॉक्ससाठी वापरलेत। मग 0तून 0 गेले 0, 6तून 6 गेले 0, 9तून 3 गेले 6, मग उरले किती कागद, 600 कागद उरलेत। पण आपल्याला विचारलाय काय प्रश्न, किती डझन कागद उरले। मग आपल्याला माहिती आहे एक डझन म्हणजे 12 कागद हो की नाही। मग आता या 600 कागद आपल्याला शिल्लक राहील, मग 600ला काय करायचं, 12ने भागायचं आहे म्हणजे कागद डझनामध्ये निघतील। मग 12 पंचे 60, वजाबाकी केली 0, वरून घेतला हा 0, 12 0 0, यांची वजाबाकी केली बाकी आली 0, मग उत्तर किती आले 50, म्हणजे किती डझन कागद शिल्लक राहिले, तर 50 डझन कागद शिल्लक राहिलेले आहेत। मग या पद्धतीने हा पूर्ण प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडवून घेतलेला आहे, म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। दुसरा प्रश्न बघा, श्वेताकडील 720 रुपये रकमेत जेवढ्या 5 रुपयांच्या नोटा आहेत त्याच्या 1.5 पट नोटा 10 रुपयांच्या आणि निमपट नोटा 20 रुपयांच्या असतील तर तिच्याकडे एकूण किती नोटा असतील। मग बघा एकूण रुपये किती आहेत श्वेताकडे, 720 रुपये। आता इथे काय सांगितले, 5 रुपयांच्या 10 रुपयांच्या आणि 20 रुपयांच्या नोट आहेत। पण आपल्याला हे कसं काढायचं आहे,
बघा जेवढ्या 5 रुपयांच्या नोट आहेत त्याच्या दीडपट, म्हणजे सपोज 5 रुपयाच्या जर एक्स नोट असतील तर त्याच्या दीडपट 10 रुपयांच्या, दीडपट म्हणजे 1/2 एक्स. आणि काय सांगितलं 5 रुपयांच्या नोटांच्या निम्पट नोटा 20 रुपयांच्या, म्हणजे हे अर्ध्या निम्म्या एवढ्या नोट आहेत. आता आपल्याला सांगितलेत, मग आता ह्या नोटा काढायच्या कशा? मग आपल्याला नोटा विचारते एकूण. मग आता बघा हे बघा इथे काही नाही म्हणजे 1 आहे, 1 2 आणि हे अर्ध अर्ध म्हणजे किती झाले 3 झाले. मग इथे मी घेते पर्याय क्रमांक 4 घेते, 72 नोटा. मग 72ला मी 3 ने भागते. मग 72 भागिले 3 करायचं, कारण बघा 1 2 आणि हे अर्ध अर्ध 3 झालं म्हणून मी 3. मग 3 दुने 6, 7तून 6 गेले 1, वरून घेतले 2, 3 चौक 12, इथे बाकी आली 0. आता उत्तर किती आलं 24 आलं. मग एक्स म्हणजे किती, म्हणजे 1 जे आपण काढलं भागले म्हणजे एक्सची किंमत, म्हणजे 1 एक्स म्हणजे 24. मग 5 रुपयाच्या जर आपण 24 नोटा घेतल्या, आता काय सांगितलंय त्याच्या म्हणजे 5 रुपयांच्या दीडपट नोटा 10 रुपयांच्या. मग याच्या दीडपट म्हणजे किती, बघा दीड म्हणजे किती, हे 24 आणि त्याच्या निम्मे, हा 1 पूर्ण आणि याच्या निम्म अर्धा, म्हणजे 24 आणि हे किती झाले तर 36, म्हणजे 10 रुपयांच्या 36 नोटा. आणि 5 रुपयांच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या निम्पट 20 रुपयांच्या आहेत. मग 24च्या निम्मे किती 12. मग बघा बरं बरोबर येतात का 24. आता बघा 5 चौक 20, हाताला आले 2, 5 दुने 10, 10 आणि 2 11 12, 120 रुपये झाले. आता 36 गुणिले 10 केलं तर इथे किती होतं 360 रुपये. आणि बघा 12 दुने 24 आणि हा 0 आपण इथे ठेवला. या रुपयांची आपण काय केली बेरीज करून घेऊया. 0 अधिक 0 0, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, हाताला 1. बघा 3 आणि 1 4, 5 6 आणि हे 7, बरोबर 720 रुपये झाले. जे श्वेताकडे होते तेवढेच रुपये आले. आता नोटा बघूया बरं किती आल्या. बघा 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, हाताला 1, 3 आणि 2 5, 6 7, बरोबर 72 नोटा आलेल्या आहेत. मग आपल्याला तेच आपण जो पर्याय घेतला तेच आले आणि अमाऊंट पण तेवढीच आले. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की श्वेताजवळ एकूण नोटा किती आहेत तर 72. हे उत्तर आपण या पद्धतीनं काढायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, 8.5 तासांचा प्रवास सकाळी 9:45 वाजता सुरू झाल्यास किती वाजता पूर्ण होईल? मग बघा सकाळी 9:45ला प्रवास सुरू झालाय आणि किती 8.5 तासांचा. 8.5 तासांचा म्हणजे 8 तास 30 मिनिटांचा एवढा प्रवास आहे एकूण. आता मला सांगा इथे 9:45 झालेत म्हणजे अजून 15 मिनिटांनी, बघा इथे अजून 15 मिनिटांनी या घड्याळामध्ये किती वाजतील 10 वाजतील. अजून 15 मिनिटांनी या घड्याळामध्ये 10 वाजतील, बरोबर आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे, मग आता या 10च्या पुढे आपल्याला 8 तास मोजूया आणि नंतर हे मिनिट आपण ॲड करूया. मग बघा हे 8च्या नंतर बघा हा 1 तास, हे 2 3 4 5 6 7, हे 8 तास झाले, बरोबर 8 तास. आता इथे वाजलेत 10. आता बघा 10च्या नंतर 11 12 1 2 3 4 5 6, इथपर्यंत वाजले 6. आता ही ऑलरेडी आपण 15 मिनटं ॲड केलेत. आता इथे 30मधून जर 15 मिनटं वजा केले, 30तून 15 केले 15च मिनटं राहिलेत, कारण इथे 45 पासून 15 मिनटं ॲड केल्यावर 10 वाजलेत की नाही. मग राहिले 15 मिनटं, मग याच्यामध्ये 6 वाजून 15 मिनटं. मग ही कधीची वेळ आहे तर संध्याकाळी, कारण सकाळी सुरू केलं मग संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी तो प्रवास पूर्ण होणार आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटं. पुढचा प्रश्न बघा, 30पेक्षा मोठ्या पण 40पेक्षा लहान संयुक्त संख्यांची बेरीज किती? आता 30पेक्षा मोठ्या आणि 40पेक्षा लहान संयुक्त संख्या, मग आधी आपण काय करायचं की 30 ते 40 मधल्या मूळ संख्या काढून टाकायच्या आणि मग उरलेल्या संख्येत त्यांना आपण काय म्हणतो संयुक्त संख्या. मग 30 ते 40 मध्ये 2 मूळ संख्या आहेत, कोणकोणत्या? 31 आणि 37 नाही लिहायचे. बघा 31 आणि 37 या मूळ संख्या आहेत. मग या 2 संख्या सोडून ज्या उरलेल्या संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो संयुक्त संख्या. मग बघा 30पेक्षा मोठ्या पाहिजेत त्याच्यामुळे 30 धरायचे नाही आहेत. मग बघा 32 33 34 35 36 38 आणि हे 39. 40पेक्षा मोठ्या पाहिजेत म्हणून मग 40पेक्षा लहान पाहिजेत म्हणून 40 धरायची नाही. मग या सगळ्यांची आपण बेरीज करून घेऊया. बघा 2 आणि 3 5, 5 आणि 4 बघा 5 आणि 4 9, 9 आणि 5 14. बघा इथपर्यंत बेरीज आली 14, 14 आणि 6 20, 20 आणि 8 28, 28 आणि 9 37. मग इथे 7, हातचाला इथे 3. मग आता बघा 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 संकट 3 7 21, 3 8 24. मग इथे उत्तर किती आलं 247. मग 247 कुठे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा,
57 ब्रॅकेट 2 ब्रॅकेट आणि 1 या संख्येतील चौकोनाच्या जागीच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक 5940 असेल तर चौकोनाच्या जागी कोणता अंक असेल। आता बघा खूप सोपं आहे। इथे संख्या एककाच्या घरातली संख्या आपल्याला माहित आहे, म्हणजे दशकाचं आणि हजार स्थानाची संख्या। मग आपण इथे आता अशी संख्या घ्यायची बघा, ही आपल्याला माहिती आहे शून्यातून शून्य गेलं शून्यच येणार आहे, पण इथे जो कोणता अंक आहे त्याच्या इथे दशक स्थानी शून्य असणार, मग शून्यातून कोणती संख्या वजा केल्यावर 4 येणार आहे, तर आपल्याला माहिती आहे काय, तर इथे काय येणार आहे 6 येणार आहे, नाही कारण 10 म्हणजे इथं आपण शून्य आपण हातचा घेऊन 6 घेतो। मग बघा इथे या पद्धतीनं इथे मी लिहिते, इथे पण 6 लिहिते आणि इथे पण मी 6 लिहिते। या 6ची किंमत बघा 1 2 3 6 वर 2 शून्य म्हणजे 6000 आणि हे 6 दशकाच्या घरात आहे म्हणून मी याची किंमत आहे 60। यांची वजाबाकी करूया, शून्यातून शून्य गेले शून्य, बघा मी मगाशी सांगितल्या पद्धतीने शून्य कडेल आहे। आता इथे शून्यातून 6 जाते म्हणून आपण शून्य कट करतो वर घेतो, आपण शून्य कट केला वर घेतला, याच्यातला एक आपण इथे घेतला इथे राहिले 5, या 10तला एक आपण इथे घेतला इथे राहिले 9, मग 10तून कोणती संख्या वजा केल्यावर इथे 4 होतात, तर 10तून 6 वजा केल्यावर 4 होतात, बघा इथे 4 आहे आणि हे 9शी 9 आणि हे 5शी 5 बरोबर 5940 कधी आलंय, ज्यावेळेस आपण 6 हा अंक ठेवल्यावर। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत। आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या 5 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं शोधता आलीत हे तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।